नमस्कार मित्रांनो, राज्यातील कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना 21 मे ते 22 मे रोजी मंजुरी मिळू शकते. शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. एकंदरीत बँकांच्या माध्यमातून थकीत आणि रेग्युलर असलेल्या शेतकऱ्यांची माहिती शासनाला सादर करण्यात आली आहे. या कर्जमाफीसाठी गठीत करण्यात आलेली उच्चस्तरीय समिती, या समितीद्वारे अहवालसुद्धा शासनाला सादर करण्यात आला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती शासनाकडून हालचालीसुद्धा सुरू करण्यात आल्या आहेत. सातारा येथे पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांकडून 30 जूनपूर्वीच शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ दिला जाणार अशी घोषणा किंवा त्या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे. 14 मे 2026 रोजी उच्चस्तरीय समितीची बैठक पार पडली आहे. राज्याचे कृषी मंत्री, सहकार मंत्री समवेत मुख्यमंत्र्याची सुद्धा एक बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये कर्जमाफीसाठी गठीत करण्यात आलेल्या समितीच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या अहवालाच्या अनुषंगाने अशा काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आल्या आहेत. याच्यामध्ये काही सुचवण्यात आलेल्या याच्यामध्ये काही बदल असतील किंवा याच्यामध्ये काही नवीन निकष असतील, या सर्वांवरती संदर्भात चर्चा करण्यात आली आहे. आणि आता अहवाल पुन्हा एकदा सुधारित करून येत्या मंत्रिमंडळासमोर हा अहवाल मांडला जाणार आहे. मित्रांनो, साधारणपणे 21 ते 22 मे 2026 रोजी पुढील मंत्रिमंडळ बैठक पार पडली जाऊ शकते आणि याच बैठकीमध्ये हा कर्जमाफीचा अहवाल मांडला जाण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या अहवालाच्या माध्यमातून पुढे शासनाच्या माध्यमातून आणि मंत्रिमंडळाच्या माध्यमातून या कर्जमाफीला मंजुरी दिली जाईल आणि येत्या काळामध्ये 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ याच्या संदर्भातील GR निर्गमित करून ही योजना लागू केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. आता साहजिकच या अहवालामध्ये काही बदल करण्यात आल्याबाबतच्या चर्चा या ठिकाणी झाल्या आहेत आणि येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये संपूर्ण राज्याचे लक्ष लागणार आहे. गेल्या 3 ते 4 बैठकीमध्ये हा अहवाल मांडला जाईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती, परंतु अशा प्रकारे कुठलीही मंजुरी मिळाली नाही आहे आणि आता शेवटी शासनाच्या माध्यमातून येत्या मंत्रिमंडळामध्ये या कर्जमाफीच्या या योजनेला मंजुरी देण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. मित्रांनो, याच्यापुढे जे काही अपडेट येईल कर्जमाफी संदर्भात ते अपडेट आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.